नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पडवळाची वाल टाकून भाजी. आता पावसाळा आला, पावसाळ्यात पडवळ भरपूर येतो बाजारात, त्यामुळे मुलं खात नाहीत. मग आपण काय करायचं, काहीतरी डाळ किंवा वाल घालून ह्याची भाजी बनवायची. तर पडवळ कसा कापायचा, मधून असा 2 भाग करायचे आणि हे त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि असा पातळ पडवळ चिरायचा. पडवळ चिरून झाला की आपण भाजी करायला घेऊया. चला तर मग पडवळच्या भाजीसाठी साहित्य: पडवळ, वाल, कांदा, मिरची, ओलं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग आणि हळद. बस एवढ्या साहित्यात आपल्याला ही भाजी बनवायची आहे. चला तर मग आपण आता सुरू करूया आपली पडवळाची वाल घातलेली भाजी. चला मग आज आपण ही भाजी कुकरमध्ये बनवूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण भाजीसाठी तेल घालूया. हे बघा, आपलं तेल तापलंय. आता आपण ह्याच्यात लसूण घालूया. मी मगाशी बोलायला विसरली लसूण घ्यायला. लसूण आणि मिरची. याच्यात बाकी कोणते मसाले नाहीये, त्यामुळे मिरची थोडी जास्त घ्या. कढीपत्ता, आणि लसूण चांगली परतली आपण त्याच्यात कांदा घालतो. हे बघा, आपली मिरची पण आता छान परतली आणि लसूण पण लाल झालाय. मग आपण ह्याच्यात कांदा घालूया. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतूया. थोडा कांदा परततोय, कांद्यात थोडं हिंग घालूया आणि कांदा लाल होईपर्यंत आपण काय करूया, हा पडवळ जो कापलाय ना त्याच्यात मीठ घालून त्याला चुरून घेऊया. चांगलं पडवळात आता आपण थोडं मीठ घालून घेऊया आणि त्याला छान चुरून घेऊ. हे बघा, आता आपलं चुरून झालंय. आता आपण असं त्याला प्रेस करूया हाताने आणि सगळं पाणी निथळून घेऊया. पाणी निथळून ताटात पाणी आपल्याला हे घ्यायचंय, पाणी फेकून द्यायचं. असं आपण सगळं भाजी पूर्ण पिळून घेऊया. हा आपला कांदा आता छान लाल झाला आहे. तर आपण त्याच्यात हळद घालूया. हळद घातली की कांदा पुन्हा परतूया आणि हे जे मोड आलेले वाल आहेत ना, ते मी धुवून ठेवले, जरा पाण्यात ठेवले, ते आपण ह्याच्यात घालूया. वाल घालून झाल्यावर पडवळ पण आपण त्याच्यात घालूया. आणि एकजीव करूया चांगला. भाजी आपली छान परतून झाली आहे. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया. आणि ह्याच्यात पाणी वगैरे काय घालायचं नाहीये. आपण ह्याला आता झाकण मारून एक शिटीच करूया. खूप शिटी केली तर मग 2 केल्या तर मग ती एकदम वाल नरम होतील. म्हणून आपण काय करूया, एकच शिटी काढूया. चला मग आपण झाकण लावूया आता भाजीला, कुकरला, आणि मग आपली भाजी एक शिटीत रेडी होईल. आता आपण ह्याला झाकण लावूया आणि एक शिटी करून घेऊया. भाजी तयार झाली आहे. छान दाणे पण शिजले आणि पडवळ पण शिजले. हे बघा, आता आपण ही भाजी सर्व करूया. ही भाजी तुम्ही करा, खा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी पण कशी झाली आहे.